नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या महामुंबई या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत मुंबई आणि परिसरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मुंबईतल्या 3 महत्त्वाच्या घटनांची. क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात आता आणखी एका नव्या व्यक्तीची एंट्री झाली आहे. सुनील पाटील हा ड्रग्ज पार्टीचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप मोहित भारती यांनी केलाय. तर दुसरी घटना, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कोठडीत वाढ झाली आहे. अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आणि तिसरी घटना सचिन वाझे संदर्भातली आहे. सचिन वाझेनं मुंबई सत्र न्यायालयाकडे पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. वाझेची 7 दिवसांची पोलीस कोठडी आज संपली. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. देशमुखांच्या जामिनासाठी आता लवकरच त्यांचे वकील अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी न्यायालयानं त्यांना आधी 6 तारखेपर्यंत ईडीची कोठडी दिली होती. त्यानंतर 2 दिवसापूर्वी परमबीर सिंग यांनी दिलेलं प्रतिज्ञापत्र समोर आलं, ज्यात त्यांनी 100 कोटी वसुली प्रकरणी आणखी माहिती नसल्याचं म्हटलं. त्यानंतर आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानं अनिल देशमुखांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झालाय का, अशी चर्चा सुरू झाली आहे. आज रिमांड की एप्लीकेशन पे सुनवाई हुई. कोर्ट ने दोनों तरफ की दलीलें सुनी और हमारी तरफ से ये फोर्सफुली आर्ग्यू किया गया कि ऑलरेडी जो ग्राउंड्स पहले थे इनके पास, वही ग्राउंड्स आज रिपीट किए जा रहे हैं. और ये मामला ईडी की कस्टडी का है कि कितने दिन एक आदमी को कस्टडी में रखा जा सकता है और किस पर्पज़ के लिए. और जो इन्होंने ग्राउंड मांगे, हमने उनको आर्ग्यू किया कि ये वेग ग्राउंड्स हैं, कोई स्पेसिफिक ग्राउंड नहीं है और ये मटेरियल इनके पास ऑलरेडी था. तो कोर्ट ने सुनवाई के बाद आज उनकी ईडी रिमांड की जो प्रेयर थी वो रिजेक्ट कर दी है और उनको जुडिशियल कस्टडी में भेज दिया गया. वी विल टेक एक्शन इन अकॉर्डेंस विद लॉ नाउ. द नेक्स्ट लीगल रिकोर्स विल डेफिनेटली बी टेकन वॉट एवर वी डिसाइड. की मागचा रिमांड रिपोर्ट आणि आजचा रिमांड रिपोर्ट हा तंतोतंत सारखा आहे. तपासामध्ये कुठलीही प्रगती सकृत दर्शनी दिसून येत नाही आणि वेळ काढूपणा जो आहे तो चाललेला आहे. आणि त्यामुळे हा अर्ज फेटाळण्यात यावा, त्यांना कुठलीही ईडीची कस्टडी मंजूर करण्यात येऊ नये या संदर्भाचा युक्तिवाद आम्ही त्या ठिकाणी कोर्टात केला. त्याचबरोबर आम्ही काही न्याय निवाडे देखील माननीय कोर्टात दाखल केले. कोर्टाने दोघी बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अनिल देशमुखांना ज्युडिशियल कस्टडीमध्ये पाठवण्याचा आदेश दिलेला आहे व ईडीचा जो रिमांडचा अर्ज होता तो फेटाळलेला आहे. आजचा निकालाचा अभ्यास केल्यानंतर आम्ही पुढची रणनीती ठरवू. निश्चितपणे आज अनिल देशमुखांना जामिनाचा अर्ज दाखल करण्याची मुभा आहे व त्या संदर्भातला निर्णय देखील आम्ही लवकरच घेऊ. क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात आता आणखी एका व्यक्तीची एंट्री झाली आहे. सुनील पाटील हा ड्रग्ज पार्टीचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप भाजपचे नेते मोहित भारती यांनी केलाय. सुनील पाटील हा राष्ट्रवादीचा नेता असल्याचा दावा त्यांनी केलाय. ड्रग्ज पार्टी आणि कारवाई सुनील पाटील यांनी घडवून आणल्याचंही भारती म्हणाले. एवढंच नाही तर मंत्र्यांनी शाहरुख खानकडून वसुली करायची होती का, असा गंभीर आरोप सुद्धा त्यांनी केलाय. नवाब मलिक यांनी भाजप आणि एनसीबीला बदनाम करण्यासाठी खोटे आरोप केले जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. सरकारचं ड्रग्ज प्रकरणाला संरक्षण करता नाही ना, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. मैं आपको सामने बोलूंगा, सुनील पाटिल नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी एनसीपी के फाउंडेशन से जुड़े हुए सदस्य हैं. ये आप फोटो गौर से देखिएगा. सुनील पाटिल जी का फोटो है जो धुले से आते हैं. 20 साल से राष्ट्रवादी पार्टी से इनके संबंध रहे हैं. वास्तविक पाहता सुनील पाटील नावाचा अशी व्यक्ती धुळे जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 20 वर्षापासूनच्या पक्षस्थापनेपासून कुणीही नाही. पदाधिकारी तर सोडाच, परंतु साधा पक्षाचा सदस्य देखील नाही. आणि अशा पद्धतीने ज्या पद्धतीचे आरोप होत आहेत त्या आरोपात कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही.
नवाब मलिक यांनी आरोप केले आणि समीर दाऊद वानखेडेच्या निकटवर्तीयांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद दिशाभूल करणारी आहे असं लक्ष भरकटवण्यासाठी होती. मी उद्या याच्याबद्दलचं सत्य बाहेर काढेन आणि सगळ्यांना सांगेन असा इशारा सुद्धा नवाब मलिक यांनी केला. यानंतरची बातमी सचिन वाझे संदर्भातली आहे. माझी पोलीस कोठडी वाढवून द्यावी अशी चक्क मागणी सचिन वाझेनंच केली. मुंबई सत्र न्यायालयाकडे त्यांनी ही मागणी केली. गोरेगाव खंडणी प्रकरणी वाझे सध्या अटकेत आहे. सध्या सचिन वाझे गोरेगाव पोलिसांच्या ताब्यात असून वाझे ही 7 दिवसांची पोलीस कोठडी संपली. न्यायालयात त्याला हजर करण्यात आलं तेव्हा त्याने स्वतःहून आपली पोलीस कस्टडी वाढवून देण्याची मागणी केली. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी जल्लोषात साजरा केला. मात्र यावेळी कोरोना प्रतिबंधक नियम पायदळीत उडवले गेले. सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. इतकंच नाही तर इतक्या मोठ्या गर्दीत अनेकांनी मास्क सुद्धा लावला नव्हता. मंत्री महोदयांच्या उपस्थितीत हजारोंची गर्दी जमा झाली आणि नियमांचं पालन करण्याकडे दुर्लक्ष झालं. ही गंभीर बाब म्हणावी लागेल. सरकारमधील मंत्रीच बेफिकीर असतील तर सामान्य नागरिकांमध्ये यातून काय संदेश जाईल याचा विचार करणं गरजेचं आहे. यानंतर बातमी आहे राज ठाकरेंच्या नव्या निवासस्थानाची. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थ या नव्या त्यांच्या निवासस्थानी गृहप्रवेश केला. शिवतीर्थ निवासस्थानी भगवा फडकावत ठाकरे कुटुंबियांनी गृहप्रवेश केला. यावेळी अमित ठाकरेंनी नव्या निवासस्थानी पूजा केली. कृष्णकुंज निवासस्थानाच्या शेजारीच शिवतीर्थ हा 5 मजली बंगला उभारण्यात आला. आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या नवीन शिवतीर्थ या ठिकाणी गृहप्रवेश केलेला आहे. ठाकरे कुटुंबियांनी या ठिकाणी आता गृहप्रवेश केलेला आहे. खरं तर कृष्णकुंजच्या बाजूलाच शिवतीर्थ हे राज ठाकरेंच्या स्वप्नातील घर साकारण्यात आलेलं आहे, उभं करण्यात आलेलं आहे. खरं तर रेट्रो पद्धतीचं हे घर उभं करण्यात आलेलं आहे. शिवाजी पार्क म्हटल्यानंतर खरं तर लोक जे आहेत ते शिवाजी पार्क या ठिकाणी येत असतात. त्यावेळेला आपसूक नजरा जे आहेत ह्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जात असतात. कृष्णकुंजच्या या ठिकाणी सुद्धा आपण पाहत होतो की गेले अनेक वर्ष सर्वसामान्य लोक असतील किंवा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कार्यकर्ते असतील हे मोठ्या संख्येनं जमत होते आणि त्याच ठिकाणी आता बाजूलाच शिवतीर्थ या ठिकाणी राज ठाकरे आता राहायला आलेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंब या ठिकाणी असणार आहे. संपूर्ण धार्मिक विधी करून या ठिकाणी त्यांनी प्रवेश केलेला आहे. खरं तर या घराच्या वरती त्यांनी झेंडा फडकवत जो आहे हा झेंडा फडकवलेला आहे आणि या घरी आता त्यांनी प्रवेश केलेला आहे. खरं तर अत्यंत अत्याधुनिक आणि राज ठाकरे यांच्या स्वप्नातील घर या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे, या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे आणि ठाकरे कुटुंबियांनी आता शिवतीर्थ या नवीन ठिकाणी गृहप्रवेश केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. कोरोनाच्या संकटानंतर राज्यातली नाट्यगृह आणि सिनेमागृह कालपासून सुरू झाली. गेल्या 2 वर्षांपासून कोविडमुळे नाट्यगृह, सिनेमागृह बंद होती. त्यामुळे नागरिक घरी बसून वेबसिरीज पाहत होते. मात्र आता सिनेमागृह सुरू झाल्यानं नागरिक सहकुटुंब सिनेमा पाहायला येताना दिसत आहेत. सुरुवातीलाच प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिल्यानं मुंबईतील अनेक सिनेमागृहात गर्दी पाहायला मिळाली. दिवाळीच्या निमित्तानं कुटुंब एकत्रितरित्या सिनेमा पाहायला जाताना दिसत आहे. सिनेमा पाहण्यासाठी अनेक नागरिक लांबच लांब रांगा लावून तिकीट खरेदी करताना दिसत आहेत. मुंबईतील चित्रपटगृहातून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांनी. अखेर 2 वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा थिएटर सुरू झालेले आहेत. आता मी सध्या आहे बँड्रामध्ये आणि सूर्यवंश हा सिनेमा प्रदर्शित झालेला आहे आणि तुम्हाला मी दृश्य दाखवत आहोत की आता थिएटरच्या बाहेर आपल्याला लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत सिनेमा पाहण्यासाठी. काल पहिला दिवस होता सूर्यवंशचा, आज दुसरा दिवस आहे. मात्र आपण जर पाहत असाल तर खूप मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्याला दिवाळीमध्ये सहकुटुंब आपल्याला सिनेमा पाहण्यासाठी बाहेर आल्याचं पाहायला मिळतं. कारण की कोविडच्या काळामध्ये सर्व नागरिक आपल्याला वेब सिरीज घरी बसूनच फक्त पाहताना पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेशसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, बँड्रा. चित्रपट पाहायला आलेल्या प्रेक्षकांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांनी. मात्र आपण या नागरिकांची प्रतिक्रिया घेणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की त्यांना नेमकं कसं वाटतंय. क्या बताओगे
2 साल बाद आज मूवी देखने के लिए बाहर आ रहे हैं, किस प्रकार की आपकी रिएक्शन है? होपफुली अभी यही विश करते हैं कि मूवी अच्छी हो। रिव्यूज़ तो देखे हैं, ठीक ही है, बट जस्ट यही विश कर रहे हैं कि मूवी अच्छी हो अंदर जाकर। लेकिन पहला एक्सपीरियंस कैसा है कि 2 साल में आप सिर्फ वेब सीरीज Experience तो काफ़ी अच्छा है क्योंकि सीट्स भी अलग अलग करके दे रहे हैं कोविड के वजह से, तो अभी अंदर जाने के बाद ही पता चलेगा। ओके, आपल्यासोबत बोलण्यासाठी आणखी काही नागरिक आहेत. आपकी क्या राय है, क्या बोलना चाहते हो आप? मैं बहुत एक्साइटेड हूँ. 2 साल बाद बैक टू द सिनेमा, सो रियली लुकिंग फॉरवर्ड टू इट. सुपर एक्साइटेड. बहुत मज़ा आने वाला है. बट या बाकी देखते हैं अभी क्या रिस्पॉन्स मिलता है अंदर जाके. थँक यू. आपण या ठिकाणी पाहिलं असेल नागरिकांच्या या आनंदाच्या भावना आपल्याला पाहायला मिळतात की 2 वर्ष नागरिक आपल्याला घरी वेब सिरीज पाहताना मिळत होते, मात्र आज नागरिकांनी सिनेमा थिएटरच्या बाहेर आपल्याला रांगा लावलेल्या आहेत सिनेमा पाहण्यासाठी. आपल्यासोबत बोलण्यासाठी आणखी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. मैडम, आप कुछ बता पाओगे, आज आप बहुत दिनों बाद मूवीज देखने के लिए आ रहे हो? बहुत अच्छा लग रहा है आने के लिए. आए तो बहुत अच्छा लग रहा है. तर आपण पाहत असाल सर्वच नागरिकांची प्रतिक्रिया जर पाहिलं असतील तर सर्वच नागरिकांना एक आनंद वाटतो, कारण की कोविडच्या काळामध्ये थिएटर पूर्णतः बंद होते, त्यांना सिनेमे पाहता आले नव्हते. मात्र आज सर्व नागरिक दिवाळीच्या निमित्ताने सहकुटुंब आपल्याला थिएटरच्या बाहेर रांगा लावलेल्या आहेत. आता व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश सह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, बँड्रा. दरम्यान चित्रपटगृह सुरू केल्यामुळे आम्ही सरकारचे आभार मानतो. चित्रपटगृह हाऊसफुल होत असल्यानं आम्हाला मोठा दिलासा मिळाल्याचं वक्तव्य चित्रपटगृहातील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलं. 2 वर्ष झाले कोविडमुळे घरीच होतो, आता एन्जॉय करायला आलोय. सिनेमा चालू झालेत म्हणून हजबंड बरोबर खूप एक्साइटेड आहे सूर्यवंशी बघण्यासाठी. 2 वर्ष घरी राहून बोर झाले होते कोरोनामुळे. आता सिनेमा सुरू झाला आहे तर एन्जॉय सुरू होणार, परत मजा येते, खूप एक्साइटमेंटमध्ये आहे. आणि आम्ही थँक्स टू बोलतो आहे सरकारला की त्यांनी हे सिनेमाला परमिशन दिली आणि पब्लिकसाठी विचार केला, त्याच्यासाठी आम्ही काफी एक्साइटेड आहे. आणि आज आम्ही मजा करणार आहे भरपूर. सूर्यवंशी बघून आम्ही सिटी पण मारणार आहे. आम्ही लई खुश झाले आहे. मुंबईत छटपूजेचं आयोजन करण्यात येतं, मात्र त्यासाठी असलेली नियमावली मुंबई महानगरपालिकेनं बदलली पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे युवा नेते सुरजीत सिंग ठाकूर यांनी केली आहे. छटपूजा योग्य पद्धतीनं साजरी करता यायला हवी आणि त्यासाठी महानगरपालिकेनं पुढाकार घ्यायला हवा असंही ते म्हणाले. याबद्दल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय. तसंच काँग्रेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही छटपूजेसंदर्भात चर्चा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मुंबई के अंदर छठ पूजा हमेशा से बड़े हर्षोल्लास के साथ में मनाया जाता रहा है. बीएमसी ने जो नई गाइडलाइन जारी की है छठ पूजा को लेकर, उस गाइडलाइन के अंदर संशोधन करके नई गाइडलाइन जारी करनी चाहिए. मुंबई के अंदर एक तरफ जहां पे रेस्टोरेंट, थिएटर, मॉल्स ये खुले हैं, नई गाइडलाइन को जारी करके बीएमसी ने खोलने की इनको परमिशन दी है. उसी के तहत नई गाइडलाइन जारी करके छठ पूजा के लिए भी उसकी जो गाइडलाइन है उसमें संशोधन करके नई गाइडलाइन जारी करने का काम मुंबई महानगर पालिका को करना चाहिए. कांदिवलीतील इमारतीला आग लागली आणि त्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे. या आगीत कुठलीही व्यक्ती जखमी झालेली नाही आहे, ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब आहे. पण दिवाळीच्या या उत्साहाच्या सगळ्या काळामध्ये अनेक ठिकाणी आगीच्या घटनासुद्धा समोर येत आहेत. त्यामुळे सगळ्यांनी हा उत्सव साजरा करताना, फटाके उडवताना काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. दिवाळीचे जे दिवे लावले जातात प्राथमिक अहवालानुसार त्याच्यामुळे आग लागली असं कळलेलं आहे. आमचं अग्निशमन दल हे पराकाष्ठ करत आहे. आजही 5 लोक अडकलेली आहेत. इंज्युर्ड आली तेव्हा एक इंज्युर्ड झालेलं होतं आणि डेथ एकाची झाली असं कळलेलं आहे. बाकी त्याला वाचवण्यामध्ये आमचे फायरचे अग्निशमन दलाचे अधिकारी आहेत, ते सगळे प्रयत्न करत आहेत. तेव्हा या आगीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं कळत आहे. याबद्दलचे अपडेट्स घेऊया. तुर्तास एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
फटाक्यांमुळे लोणावळा बाजारपेठ गर्दीने फुलून गेली, तर दुसरीकडे आतिषबाजी करण्यासाठी फटाक्यांच्या दुकानांवरही लोणावळाकरांची गर्दी पाहायला मिळाली आहे। दिवाळीच्या सणावर अवकाळी पावसाने जरी पाणी फेरलं होतं तरी आज पुन्हा आतिषबाजी करण्यासाठी गर्दी दिसून आली आहे। पुणे मुंबईकरांच्या पसंतीचं लोणावळा हे आकर्षण केंद्र आहे। त्यामुळेच आता दिवाळी साजरी करण्यासाठी लोणावळ्यात पर्यटकांची ही गर्दी पाहायला मिळते। मालवण कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार उत्तम खांडेकर यांनी या हंगामातील पहिलीच देवगड हापूसची पेटी पुण्याला पाठवली आहे। 5 डझनच्या 2 पेट्यांची त्यांनी थेट ग्राहकाला विक्री केली आहे। प्रति पेटीला त्यांना 18,000चा विक्रमी भाव मिळाला आहे। खांडेकर यांनी तिसऱ्यांदा पहिली आंबा पेटी विक्री करण्याचा मान मिळवला। समीर वानखेडेच आर्यन खान प्रकरणाचा तपास करणार आहेत। या प्रकरणात कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला हटवलेलं नाही, फक्त संजय सिंग या वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे। जे तपास अधिकारी होते तेच तपास करणार असल्याचं एनसीबीने स्पष्ट केलंय। संजय सिंग यांच्याकडे 6 प्रकरणांच्या तपासाची जबाबदारी देण्यात आल्याचं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं पत्रकाद्वारे स्पष्ट केलंय। शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश असल्याने आज आर्यन एनसीबी कार्यालयात दाखल झाला। सुटकेनंतर आज आर्यन पहिल्यांदाच एनसीबी कार्यालयात हजर राहिला। आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख पंच आणि पुण्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी किरण गोसावीला देण्यात आलेली 8 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यावर आज शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं होतं। गोसावी याने केलेल्या गुन्ह्यात सायबर गुन्हा देखील असल्याने त्यात फॉरेन्सिक रिपोर्टची गरज असल्याची शक्यता न्यायालयाने गोसावी याला अजून 3 दिवसाची म्हणजेच 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या त्यांच्या नव्या घरी गृहप्रवेश करणार आहेत। त्यांचे नवे घर कृष्णकुंजच्या अगदी बाजूला आहे। 5 मजली हा बंगला असून हा अतिशय सुसज्ज असा बंगला आहे। दिवाळी निमित्ताने शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या उपाययोजनांमुळे कोरोना कमी होत असल्याचं म्हटलं। या कार्यक्रमाला अजित पवारांच्या गैरहजेरीबाबत विचारलं तेव्हा शरद पवारांनी अजित पवारांच्या घरातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं सांगितलं। धोका टाळण्यासाठी अजित पवारांनी कार्यक्रमाला येण्याचं टाळलं असल्याचं पवारांनी स्पष्ट केलं। देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर निशाणा साधला। जीएसटीच्या मुद्द्यावर ज्यांना कळत नाही ते बोलतात। केंद्राने इंधन दर कमी केल्याबरोबर राज्यातलं इंधन दर कमी झालं पाहिजे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। लसीकरणाचे आकडे कुणाचे कमी आणि कुणाचे जास्त असा वाद नको, जे कमी आहेत तिथे लसीकरण झालं पाहिजे असं देखील फडणवीस म्हणाले। सुट्टी न घेता आपल्या कर्तव्यावर सदैव सज्ज असलेल्या पोलिसांसाठी नगर विकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीपावली फराळ आणि दीपोत्सवाचं आयोजन केलं। ठाणे शहरातील वाहतूक पोलीस आयुक्तालयात पोलिसांच्या उपस्थितीत हा दीपावली उत्सव साजरा झाला। गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी गोरगरीब झोपडी धारकांसाठी दिवाळी भेट दिली आहे। झोपडी धारकांना निष्कासनानंतर 5 वर्षात झोपडी विकता येणार आहे। त्याचप्रमाणे 2000 ते 2011 पर्यंतच्या झोपडी धारकांना 2.5 लाखात पक्की घरं मिळणार असल्याची घोषणा त्यांनी केली। भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला असं वाटतं की आपल्याला काहीतरी मिळेल, पण त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी हे शक्तीपीठ भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्राच्या मातीत गाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा घणाघाती हल्ला धनंजय मुंडे यांनी भाजपावर केला। एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांची मुंबईतील ईडी कार्यालयात सुमारे 2.5 तास चौकशी करण्यात आली। भोसरी MIDC जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली। यापूर्वी 3 वेळा मंदाकिनी खडसे यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं। अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख आज ईडी कार्यालयात हजर राहिलेले नाहीयेत। अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल यांनी ही माहिती दिली होती। ऋषिकेश देशमुख यांना 3रा समन्स बजावण्यात आला होता। त्यांनी 7 दिवसांची वेळ वाढवून मागितली आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेच्या निषेधात जलालखेडा कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला। कार्यकर्त्यांनी नागपूर वरुड महामार्ग रोखून धरल्याचं पाहायला मिळालं होतं आणि या रास्ता रोकोमुळे दूरवर वाहनांच्या लांबच लांब रांगा देखील लागल्या होत्या। यावेळी अनिल देशमुखांना आकसाने अडकवण्यात आल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली।
जळगाव जिल्ह्यामध्ये स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीनं प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. सरकारने बळीराजाला वेठीस धरल्यामुळे तीव्र निषेध करण्यात आला. निवडणुका जवळ आल्या तर सरकार आश्वासनं देतं, मात्र काही व्यवस्था करत नसल्याचा आरोप स्वतंत्र भारत पक्षानं केलाय. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर महामुंबई. आणि यानंतर एक वेगळी बातमी. मुंबईतल्या माटुंगा 5 गार्डनमधल्या 6 सोसायट्यांनी एकत्र येत कम्युनिटी लाईटनिंग हा उपक्रम सुरू केलाय. कोरोनामुळे पसरलेल्या निराश वातावरणातून सगळ्यांना बाहेर येता यावं यासाठी सोसायटीमधील रहिवाशांनी एकत्र येत सोसायटी लगतच्या रस्त्यांवर रोषणाई केली आणि देखावे साकारले. परिसरातील नागरिकांचा देखील या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. यानंतरची बातमी अंबानी कुटुंबियांसंदर्भातली आहे. अंबानी कुटुंबीय मुंबई सोडून जाणार नसल्याचं स्पष्टीकरण रिलायन्स समूहानं दिलंय. अंबानी कुटुंबियांनी लंडनमध्ये घर खरेदी केलं असून ते त्या ठिकाणी स्थायिक होणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांनी दिल्या, परंतु याबाबत रिलायन्सनं स्पष्टीकरण दिलं असून सर्व बातम्या निराधार असल्याचं त्यांनी म्हटलंय. उद्योगाचा जागतिक स्तरावर विस्तार करण्यासाठी लंडनमधील या घराची खरेदी करण्यात आल्याचं रिलायन्स समूहाकडून स्पष्ट करण्यात आलंय. यंदाची दिवाळी न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. खमंग फराळासोबत आज तुम्हाला दर्जेदार कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे. रात्री 10:30 वाजता अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसोबत दिवाळीच्या खास गप्पा रंगतील. रात्री 11 वाजता दिवाळी विशेष महाराष्ट्राची लोकधारा तुम्हाला पाहता येईल. तर रात्री 11:30 वाजता अर्पण ही सुरांची अनोखी मैफल असेल. या सगळ्या बातम्यांसोबत महामुंबई या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.